हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण आता 5.2 पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला बघितलेले आहेत. आता एक्झाम्पल्स पाहायचे आहेत, कसे क्वेश्चन्स येतात, आपला आन्सर्स कसे काढायचे आहेत ते आपण एक्झाम्पल्सद्वारे पाहणार आहोत. तर आपला फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. If A 3 and 5, B 7, 9 and point Q divides segment AB in the ratio 2:3, then find coordinates of Q. काय काय शब्द महत्त्वाचे आहेत इथे? रेशो दिलाय म्हणजे काय काढायचे आपल्याला? सेक्शन फॉर्म्युला लावायचा आहे. ए आणि बी चे पॉईंट दिलेले आहेत आणि क्यूचे आपल्याला पॉईंट शोधून काढायचे आहेत. ए बीला त्यांनी डिवाईड केलेलं आहे पॉईंट क्यूने आणि कसं सेक्शन तयार झाले आहेत? 2:3च्या हिशोबाने सेक्शन तयार झालेले आहे. आपण लिहून घेतलं. इन द गिवन एक्झाम्पल लेट x1 y1 इज इक्वल टू 3 and 5 and x2 y2 इज 3, 7 and 9 m इज टू 9 इक्वल टू 2:3. बघा दिलेला रेशो आहे. सेक्शन फॉर्म्युला लावायचा आहे अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला. आता आपल्याला अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला काय शोधायचं आहे? क्यूचे डिवाइड्स. मग आपण क्यूचा एक डिवाइड्स आहे एक्स कोऑर्डिनेटचा, तो एक्स पकडूया आणि वाय कोऑर्डिनेटचा वरचा आहे तो वाय पकडूया. मग एक्स इज इक्वल टू एम इंटू x2 प्लस n इंटू x1. 2 into 7 plus 3 into 3. 2 7s are 14, 3 3s are 9. 14 plus 9 is equal to 23. आणि आपला m is to n किती आहे? 2:3 म्हणजे 2 plus 3 is equal to 5. 23/5. आता yचे बघूया. my2 plus ny1 upon m plus 9. 2 into 9. 2 into 9 plus 3 into 5. 2 9s are 18. 18 plus 5 3s are 15 is equal to 33. 2 plus 3 is equal to 5. म्हणजे आपला आन्सर आला आहे 33/5. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जर शॉर्टेस्ट करायचं असेल, सिम्पलेस्ट फॉर्म करायचा असेल, पॉईंटमध्ये आन्सर काढायचा असेल, काढू शकता. पण मी म्हणेन वेळ फुकट घालवू नका. अशा फॉर्ममध्ये एकदा का आन्सर आलं सोडून द्या, पुढच्या प्रश्नावरती सरळ निघून जा, कारण ह्याला तुम्हाला मार्क मिळणार आहेत. त्यांनी सांगितलं का आपल्याला की पॉईंटमध्येच आन्सर आलं पाहिजे? नाही सांगितलेलं आहे. सोडून द्या, पुढचं करत बसू नका. म्हणजे आपण करायचं म्हटलं तर येणार आहे. 5 4s are 20, मग 3 आला राहिला, मग 5 6s are 30, 4.6. इथे सुद्धा आन्सर येणार आहे. 5 6s are 30, मग 3 राहिले, 5 6s are 30, 6.6. दोन्ही ठिकाणी आन्सर्स आपले येणार आहेत. पण उगाचच वेळ फुकट घालवू नका. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू आर 23/5 and 33/5. एक्झाम्पल 2 आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P इफ P इज द मिड पॉइंट ऑफ अ लाइन सेगमेंट AB with A -4 2 and B 6 2. काय दिलेला आहे शब्द? मिड पॉईंट. म्हणजे काय लावायचं? मिड पॉईंट फॉर्म्युला लावायचा आहे. इन द गिवन एक्झाम्पल सपोज हे तुम्ही केलं ना की समोरच्यावरती इम्प्रेशन पडणार आहे आणि तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला, ते क्लिअर करायला सोपं पडणार आहे. ए पकडला, बी पकडला, -4 2 6 2 आणि मध्ये हा एक्स आणि वाय. जिथे रिक्वायरमेंट असेल, जिथे आपल्याला असं वाटतं कन्सेप्ट आपली क्लिअर व्हावी, आपल्याला समोर काहीतरी दिसावं, तर काढा तिथे फिगर्स आणि करा. फिगर काढायला वेळ लागेल तुम्हाला, 1-2 मिनटं लागतील, पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. मग आता आपण लिहून घेऊया. -4 2 नाही, x1 y1, 6 2 x2 y2. आपल्याला काय शोधून काढायचं आहे? एक्स आणि वाय शोधून काढायचं. मग आपण लिहिलं अँड कोऑर्डिनेट्स ऑफ P आर एक्स अँड वाय. देअरफॉर अकॉर्डिंग टू मिड पॉईंट थेरम
काय करणार एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 मीन्स -4 प्लस 6 अपॉन 2. 6मधून 4 गेले 2 राहिले 2/2 मीन्स आपला मिड पॉईंट आलेला आहे. एक्सचा आपला कोऑर्डिनेट आलेला आहे 1. वायचा काढूया y1 प्लस y2 मीन्स 2 प्लस 2 इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2. सो आन्सर इज 2. आणि वायचा कोऑर्डिनेट्स आहे आपला 2. म्हणजे पीचे आपले दोन्ही कोऑर्डिनेट्स हे आहेत एक्सचा आणि वायचा. एक्सचा आहे 1 वायचा आहे 2. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट पी आर 1 2.